तर जिद्दीविना मग तुम्ही खेळामध्ये पुढे जा, पॉलिटिक्समध्ये पुढे जा, शिक्षणात पुढे जा, कुठल्याही स्पोर्टच्या कॉम्पिटिशन मध्ये पुढे जाण्याकरिता जिद्द स्वतःची लागते. त्याकरिता बॅकअप लागतो, पाठिंबा लागतो, म्हणजे नक्की तुम्हाला सपोर्ट लागतो. विकी काळे आणि इतिहास रचला. 86 लाख खेळाडूंपैकी 44 खेळाडूंमध्ये लिलाव त्यांचा होणं आणि नक्कीच आपल्याला बोली किती लागली? 3 लाख रुपये. फर्स्ट इम्प्रेशन 3 लाख रुपये आहे. सुरुवात त्यांची आहे. पैशापेक्षा निवड होण्याला महत्व आहे. आणि बॅकअप लागतो. मग आपण उल्लेख केला की पाठिंब्याशिवाय काय होऊ शकत नाही. खेळाडू खेळत राहतो. तर कोणाला म्हणजे तुमचे आदर्श कोण आहेत आणि कुठल्या कुठल्या टीममध्ये आपण टेनिस क्रिकेट खेळत गेलात म्हणून त्या ठिकाणी पोहोचलात? सर्वप्रथम तर आदर्श बोलायला माझे वडील आहेत, पप्पा आहेत, की त्यांनी मला लहानपणापासून त्यांचं स्वप्न होतं एक की इंडिया खेळावं. छोटीशी मॅच असली तरी पण ते मला सतत सांगत असतात, बाबा हे तुझं चुकतंय. आज त्यांचा हा छोटासा सपोर्ट पण तो मला आज या लेवलला आला घेऊन. वडिलांची एक मोठी मी हे मानतो. नक्कीच वडिलांनी तुम्हाला प्रत्येक पाहिला सांभाळलं. तुमच्या यशाने ते सोबत राहिले आणि तुमच्या अपयशामध्ये का तुम्ही हरलात मॅच आणि त्यामध्ये कुठल्या चुका आहेत आणि त्या सुधारत गेलात म्हणून तुम्ही पुढे गेलात असं तुम्हाला म्हणायचंय. म्हणजे नक्कीच प्रत्येक आई वडिलांची स्वप्न असतात. डॉक्टर मुलाने व्हावं, इंजिनियर व्हावं. विकी काळे यांच्या वडिलांचं स्वप्न हे होतं की माझ्या मुलाने चांगलं स्टार क्रिकेटर बनावं आणि स्टार लीग ISPL मध्ये निवड झाली. वडिलांचं स्वप्न या मुलानं पूर्ण केलेलं आहे. नक्कीच काय बनाला. त्यानंतर तुम्हाला बॅकअप त्यांनी सपोर्ट दिला. सपोर्ट म्हणजे आता आपला गावातून झाला, समजा असोसिएशन, आपलं वाडा क्रिकेट असोसिएशन झालं, आता नारंगी गाव झाला, सापना गाव झाला. आपली असोसिएशन तर्फे आपली ओपन क्रिकेटमध्ये प्रेस्टिज ऑफ वाडा टीम खेळत आली. त्याच्या मागे मग जागृती लेवून डोंबिवली झाली. अजून केदारनाथ आता जे सध्या चालू आहे, म्हणजे आता जे ओपन क्रिकेट खेळतोय आपण एक वर्षापासून, केदारनाथ लेवून खरवती झाला. म्हणजे प्रेस्टिज ऑफ वाडा या टीम पासून जे असोसिएशन 2014ला ज्यांची बरोबर 2014ला स्थापन झालं आणि आय थिंक तेव्हा तुम्ही खजिनदार होतात आणि त्यानंतर आता WCचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. वाडा क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू ओपन क्रिकेट खेळले पाहिजेत हे WCAचे अध्यक्ष, कमिटी, खजिनदार, उपाध्यक्ष त्यांचं स्वप्न होतं. वाडा प्रेस्टिज टीम कोणी सुरू केली? तुम्हाला बॅकर कोण होतं? हे साधारणतः सपोर्ट कोण द्यायचं बाहेर टीम होण्याकरिता? वाडा प्रेस्टिज ऑफ वाडा टीमला आपल्या वाडा तालुक्यातील जेवढे बक्षीस जाते, उदाहरणार्थ योगेश दादा झाले, वैभव ठाकरे असतील, आपले माजी अध्यक्ष मिथुन नाईक असतील, आपले कैलास खरे असतील, अशा अनेक दात्यांनी आपल्याला पहिली ओपन टीम चालू केली. बस मित्रांनी ओपनच्या टीम मध्ये खेळायचं. आता आपले खेळाडू महाराष्ट्राच्या ओपन मध्ये खेळायला पाहिजे. हे बघा, हे यश हे अध्यक्ष WC जयेश पाटील विद्यमान यांनी म्हटलेले की सुरुवातीला सगळे एकत्र आले. अगदी बघितलं आपण वाडा क्रिकेट असोसिएशनचे जे क्रिकेट फॅन फॉलोअर आहेत, जे क्रिकेटवर खूप पूर्वीपासून जुनं प्रेम त्यांचं आहे, टेनिस क्रिकेटवर खास करून, या क्रिकेटला दिशा दिली ती वाडा प्रेस्टिज या टीमला. बॅकर सर यांची नावं जयेश पाटील यांनी घेतली, योगीजी पाटील यांनी इतर सर्व असतील. अगदी बघितलं प्रेक्षक, पहिली सुरुवात विकी काळेची वाडा प्रेस्टिज टीम मधून महाराष्ट्र ओपन टेनिस क्रिकेट खेळली. अगदी मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अशा अनेक पारितोषिकं विकी काळेंना मिळवली. त्या घरामध्ये खचसून ट्रॉफी भरलेल्या आहेत. अगदी विनोदाचा भाग म्हणजे घरामध्ये भांडी संसाराने कमी असते पण ट्रॉफी जास्त. नक्कीच एक गमतीचा विषय तुमच्या बरोबर मांडला. विकी काळे या खेळाडूला सपोर्ट अगदी चांगला मिळाला. महाराष्ट्र ओपन टेनिस क्रिकेट खेळावं लागेल तरच ISPL सारख्या लीग पर्यंत तुमची स्वप्न पूर्ण होतील खेळाडूंना, हे या मुलाखतीतून आज पुन्हा एकदा बघायला मिळते. प्रेक्षक, वाडा क्रिकेट असोसिएशन 2014 पासून सातत्यानं क्रिकेटवर जे फोकस करत आले, ओनर असतील अनेक, त्याचबरोबर बॅकर असतील, वाडा क्रिकेट असोसिएशनची पूर्ण कमिटी असेल, त्यांचे फोकस ठेवलं. त्यामुळे त्यांचं एक व्हिजन होतं. ते व्हिजन हे होतं
की देशाच्या मोठ्या लीग पर्यंत खेळाडू पोहोचावे, पण महाराष्ट्रामध्ये वाडा क्रिकेट असोसिएशनला का ओळखतात याचं नितांत उदाहरण महाराष्ट्रात पहिली लीग कर्नाळ तालुका, जिल्हा पालघर आणि महाराष्ट्रात, मी पालघर जिल्ह्यात म्हणत नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या चौकटीमध्ये एक नाव येतं, वाडा तालुका, वाडा क्रिकेट असोसिएशन, ज्यांनी लीग भरवली, WPL, पहिली लीग महाराष्ट्राची. हे व्हिजन लागतं आणि त्याच WCA ती WPL चा खेळाडू ISPL लीग इंडिया टॉपेस्ट सर्वोत्तम मोठ्या स्पर्धेमध्ये पोहोचतोय. हे यश म्हणावं लागेल. हे समाधान जे तुम्हाला मिळतं, नक्कीच. जे तुम्ही ड्रीम समोर ठेवलं होतं, विजन ठेवलं होतं. नाही, नक्कीच. वाडा प्रीमियर लीगच्या आपण 4 सीझन या आधी खेळवल्या. त्यानंतर 2018 नंतर COVID-19 पासून आपली सीझन ती झाली नाही. आता आपण ह्या वर्षी सीझन 5वी WPL ची करतोय. तर पहिल्या 4ही सीझन मध्ये मला वाटतं की तू MD पॅन्थर संघामध्ये होता, ज्याचे संघामालक आहेत मिलिंद देशमुख आणि अमोल पाटील. सातत्याने 4 वर्ष सातत्याने 4ही सीझन तो एकाच संघामध्ये खेळत होता. MD पॅन्थर ओनर पण तेच होते. ओनरही तेच होते. म्हणजे बघा, एखादा खेळाडू जर चांगला असेल तर त्याच्यावर हे संघामालक किती जीव लावतात आणि किती विश्वास दाखवतात. मला वाटतं 3ऱ्या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक पण तुम्हाला मिळाली. टायटल जिंकला आम्ही तो फायनलला. नक्कीच 4 सीझन तुम्ही वाडा प्रीमियर लीग खेळलात. हा अनुभव तुमच्याकडे ओपन टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे. आपण पुन्हा WPL लीग, जी महाराष्ट्राची पहिली लीग झाली होती, त्या लीग कडे येतोय. त्या सीझन मध्ये पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष सर्वोत्तम खेळाडू व्हावं असं तुम्हाला वाटत गेलं. यश कधी मिळालं? यश मला वाटते 2015-16 ला आपली पहिली लीग, वाडा क्रिकेट पहिली लीग झाली. येस. फर्स्ट टाइम मला वाटते की महेश भोईर पहिल्या सीझन मॅन ऑफ द सिरीज महेश एक भोईर. आदर्श खेळाडू आहे माझ्या मनात तरी पण बोलायचं झालं तर. आणि मी त्याला पण एक बघितलं माझ्या मनात की बाबा मला पण असं ऑलराऊंडर व्हावं. मी एक घेतला, चला नेक्स्ट ते मेहनत घेता 2 वर्ष गेली. पण दुसऱ्या सीझन मध्ये दुसऱ्या वर्षी मला वाटते पापा शेखला चॅम्पियन संघातील पापा शेख याला सिरीज मिळाली होती आणि त्यांनी ते टायटल मारलं. दुसरं WPL दुसरी सीझन झाली. तिसऱ्या सीझन मध्ये तिसऱ्या वर्षी मी ठरलो मॅन ऑफ द सिरीज मालिका. तिसऱ्या WPLच्या तिसऱ्या सीझन मध्ये विकी काळे मालिकावीर ठरला, मॅन ऑफ द सिरीज बाईक विजेता. म्हणजे त्याच्या घरी बाईक आली. 1 नाही 2 नाही तर 2 वर्षावरून 3रं वर्ष वाडा प्रीमियर लीग मध्ये चमकायला या देशाच्या मोठ्या टॉप मध्ये पोहोचलेल्या खेळाडूची एक कथा आहे, इतिहास आहे. सहजासहजी यश मिळत नाही. आज भारत देश विकी काळेला अक्षय कुमार यांच्या श्रीनगर के वी या टीम मध्ये खेळणारा खेळाडू म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. सुरुवात वाडा प्रीमियर लीग WCA पासून. नक्कीच बाईक तुम्हाला मिळाली, त्याबरोबर अशी अनेक पारितोषिक तुम्हाला मिळाली असतील. आठवणीमध्ये काय म्हणाल, कारण तुम्ही खेळत गेलात, मग बाकी सायकल्स असतील, कशी पण सायकल तुम्हाला किती मिळाल्या? सायकल मला एवढं आठवत नाही, पण मला 14 तरी भेटल्या असतील किमान. 14 सायकल मिळालेल्या आहेत. त्या सायकलीचं केलं काय? सायकल आहेत सर्व. कोणी नातेवाईक खेळाडू नाही कोणी नातेवाईकांना नेल्या, घरी आहेत. नक्कीच बघितलं आपण तर विकी काळे एक संघर्षाचा क्रिकेट राहिला. वडील, त्याचे पप्पा त्याच्या सोबत राहिले. वाडा क्रिकेट असोसिएशनचा सपोर्ट मिळाला आणि वाडा तालुक्यातील WPL जे पॅकर आहेत ना, खऱ्या अर्थानं त्यांनी वाडा क्रिकेट असोसिएशनचं नाव मोठं केलेलं. आणि ती WPL लीग जी महाराष्ट्रातील पहिली झाली होती, सुरुवात वाडा क्रिकेट असोसिएशनने केली. या सीझन मध्ये पाहायला मिळेल. या सीझन मध्ये नक्की पाहायला मिळेल. या सीझन मध्ये मला वाटतं की तुम्ही वाडा योगेश दादा आणि मिथुन दादा संघामालक आहेत, योगेश पाटील आणि मिथुन नाईक. नक्कीच बघितलं आपण तर WPL लीग टू ISPL लीग, म्हणजे लीग मधला तुमचा अनुभव तुम्ही ओपन महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला वापरला. जे ISPL खेळतात, जे खेळले पहिल्या सीझन पासून, तेच खेळ तुम्हाला महाराष्ट्र ओपन टेनिस क्रिकेटला मुंबई, पुणे, गुजरात या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर आले. त्या खेळाडूसोबत खेळताना तुमचं अजून तुम्हाला असं एक इन्स्पिरेशन मिळालं का? तुमचा कॉन्फिडन्स वाढत गेला का? आता बोलायचं झालं तर आपली 2015 पासून लीग सिस्टम चालू झाली.
जे 2-3 वर्ष लीगचा जो फॉर्मॅट होता आपला, जे म्हणजे तालुक्यातली प्रत्येक गावातला प्रत्येक चांगला खेळाडू घेऊन खेळायचा, बरोबर. त्यांच्याबरोबर त्यांना आपण कॉम्बिनेशन बसवायचं व्यवस्थित, तो एक अनुभव होता. आणि तो सीझन एकदम फुल जोरात चालला होता. आपल्या असोसिएशन तर्फे पण आणि माझ्या वैयक्तिक पण बाहेर पण चांगलं क्रिकेट चालू होतं. पण लॉकडाऊन आला, त्याच्यामुळे थोडंसं आपलं 3 वर्ष वायाच गेली आणि थोडं क्रिकेट पण थोडं मागे गेलं. मग त्या गोष्टी आपण दुसऱ्या याच्याकडे वळलो थोडासा, तर परत त्या दृष्टीने परत आलो की परत नाही, क्रिकेट चालू झालंय चांगल्या प्रकारे, परत क्रिकेटमध्ये माइंड थोडं ठेवलं. तुमच्या श्रीनगरच्या वीर या संघातील ओनर जे आहेत अक्षय कुमार, मागच्या वर्षी फायनल टीम खेळलेली आहे, रनरअप टीम राहिलेली आहे, त्यांना अपेक्षाही असते तुमच्या टीमकडनं. तर नक्कीच या ISPL लीग पर्यंत खेळाडूंनी पोचावं. बरेचसे खेळाडू प्रयत्न करतायत, त्यांच्याकरता ही मुलाखत, ही चर्चा, तुमचा प्रवास, कसे फॉर्म भरले, सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. जयंतजी पाटील, वाडाखिळ असोसिएशन 2014 पासून कशा पद्धतीनं मात्र प्रत्येक गावात क्रिकेट वाढेल, टेनिसकडे पाहण्याचा लुकआउट दृष्टिकोन तुम्ही खास करून बदलला. वाडा प्रीमियर लीग जी तुम्ही सुरुवात केलीत ना, त्याबद्दल तुमचं मी आजही अभिनंदन करेन. WPL लीग एका तालुक्याही झाली, आज देशाची ISPL लीग होते. लीग फॉर्मॅट तुमच्या खेळाडूकडे 10 वर्षाचा अनुभव आहे, गेम प्लॅनिंग, त्याची स्ट्रॅटजी, या सगळ्या गोष्टी आहेत. असं सगळं वाडा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू पोहोचल्याला सगळ्यांकडे आनंदाचे क्षण आहेत. प्रत्येक जण पालघर जिल्ह्यातले असेल, ठाणे जिल्ह्यातले असेल, महाराष्ट्रातले असेल, ही मुलाखत आपण पाहताय. एक गोष्ट कळाली, यश एका दिवसात नाही, एका महिन्यात नाही, 2-2 वर्ष मेहनत, सराव, ट्राय, प्रयत्न करत राहिला खेळाडू विकी काळे ISPL लीगला पोहोचलेला आहे. तुम्ही सुद्धा पोहोचाल. टेनिस क्रिकेट खेळत राहा आणि नक्कीच तुमचं करिअर तुम्ही ISPL लीग पर्यंत पोहोचण्याकरिता नक्कीच बनवा. हे सूरजवंश स्टार न्यूज नेटवर्क आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आपल्या समोर जोडले होते वाडाखिळ असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील, आपले धन्यवाद. त्याचबरोबर ISPL लीग मध्ये 86 लाख रजिस्ट्रेशन फॉर्म मधून 144 खेळाडू निवड झाले, 144. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील, या महाराष्ट्रातील पालघर जिल्हा, वाडा तालुक्यातील वाडा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू, सापणे गाव म्हणजे सापणे टीमचा खेळाडू अगदी विकी काळे याची निवड झाली. आपण सुद्धा आमच्या चॅनलच्या मुलाखतीमध्ये सहभाग दर्शवला, आपले धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सराव करत राहा आणि तुमच्या नक्कीच अक्षय कुमार सुपरस्टार सरांच्या टीमला आमच्या शुभेच्छा असतील, सगळ्या टीमला शुभेच्छा असतील. परंतु खास विशेष तुम्हाला असतील, मागच्या वर्षी रनरअप आपण राहिले, यावर्षी फायनल आपण घ्यावी, या आमच्या चॅनलकडनं शुभेच्छा असतील. प्रेक्षकांची सुद्धा धन्यवाद. पात्र एकत्र सूरजवंश स्टार न्यूज नेटवर्क, मी पत्रकार संपादक सूरज पाटील. धन्यवाद.